अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी अखंड महाराष्ट्राची भूमिका या ठिकाणी मांडली आणि कशा प्रकारे या विधानसभेमध्ये वेगळ्या विदर्भाबद्दल बोलणं असंवैधानिक आहे किंवा महाराष्ट्राशी द्रोह आहे, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडल्या। माझ्याजवळ अध्यक्ष महोदय 16 जुलै 2016 रोजी मांडलेला एक ठराव आहे, याच विधानसभेत मांडलेला ठराव आहे। आत्ता या सत्राकरता दाखल केलेला मागच्या सत्रात जो होता तो ठराव आहे। विदर्भाच्या सार्वजनिक विकासासाठी विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे ही त्या भागातील जनतेची मागणी विचारात घेता संविधानातील तरतुदीप्रमाणे विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा शासनास करीत आहे। हा ठराव दिलेला आहे सन्माननीय विजय वडेट्टीवार काँग्रेसचे सदस्य यांनी। अध्यक्ष महोदय, सन्माननीय जयंत पाटील साहेब, आम्ही तुमच्या मेहरबानीने निवडून आलेलो नाहीये, हे लक्षात ठेवा। राज्यातल्या जनतेने आम्हाला निवडून दिला, तुमच्या मेहरबानीने आलेलो नाहीये। या राज्यातल्या जनतेला अधिकार आम्हाला राजीनामा मागायचा, तुम्हाला नाही आहे। आमचं मूल्यमापन या राज्यातली जनता करेल, तुमच्या मेहरबानीने आम्ही राज्य करत नाही, लक्षात ठेवा। आणि आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारायच्या आधी जाओ पहले प्रफुल्ल भाई पटेल से सवाल पूछो, उनका बोलना क्या है विचारा त्यांना। काल त्यांनी सार्वजनिकपणे टीव्हीवर त्या ठिकाणी सांगितलं की माझा वेगळ्या विदर्भाला समर्थन आहे, प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं। मग आता मला हे सांगा, प्रफुल्ल भाई पटेल बाहेर बोलले त्याच्यावर इथे चर्चा करायची का? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एखाद्या राज्याची निर्मिती करणं हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, ते राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही आहे। आणि सुरेश प्रभू साहेब, मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, लक्षात ठेवा, अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। पण एक गोष्ट आपल्यालाही सांगतो, या ठिकाणी जी शपथ घेतली आहे ना, ती देशाच्या संविधानाच्या प्रती प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे। आणि देशाच्या संविधानामध्ये राज्य निर्मितीच्या संदर्भात एखाद्या सदस्याला म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, त्याकरता त्याच्यावर कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल करता येत नाही। तुम्ही देखील जी शपथ घेतली आहे ती देशाच्या संविधानाप्रती प्रामाणिक राहण्याची घेतली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची मागणी करून आपण संविधानाचा अपमान करतो, ही गोष्ट खरी आहे। या ठिकाणी आपण जी मागणी केली, मी पुन्हा एकदा सांगतो अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे सरकार आहे ते भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं युतीचं सरकार आहे। या दोन पक्षाची गेले 25 वर्ष वेगळी भूमिका आहे। अध्यक्ष महोदय, ती पक्षाची भूमिका आहे। भाजपची पहिल्या दिवशीपासून छोट्या राज्यांची भूमिका आहे, ही लपवलेली नाही। आम्ही टाकाला जाऊन भांडं लपवत नाही। सेनेची पहिल्या दिवशीपासून भूमिका ही अखंड महाराष्ट्राची अध्यक्ष महोदय, ती भूमिका त्यांनी कधी सोडलेली नाही। पण इथे आम्ही दोघं सरकारमध्ये एकत्रित आहोत आणि त्यामुळे इथली भूमिका ही सरकारची भूमिका आहे, ती पक्षाची भूमिका असू शकत नाही। इथे सरकारची भूमिका असते आणि सरकारची भूमिका अतिशय स्पष्टपणे मी या ठिकाणी मांडलेली आहे अध्यक्ष महोदय, की सरकार समोर वेगळ्या विदर्भाच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव या क्षणी नाही। अध्यक्ष महोदय, तसा प्रस्ताव, अध्यक्ष महोदय, तसा कायदा अध्यक्ष महोदय या सभागृहाला करता देखील येत नाही। या सभागृहाच्या ते अखत्यारीत नाही, ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे। राज्य सरकारने, राज्याच्या कॅबिनेटने अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीवर चर्चाही केलेली नाही। त्यामुळे सरकारच्या वतीनं भूमिका स्पष्ट आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, मी अखंड महाराष्ट्राचा या ठिकाणी मुख्यमंत्री अध्यक्ष महोदय, आणि म्हणून या प्रश्नावर अध्यक्ष महोदय माझं अतिशय स्पष्ट मत आहे की जो विषय या सभागृहात झालेला नाही, जो विषय या सभागृहासमोर प्रलंबित नाही, अध्यक्ष महोदय, त्या विषयाच्या संदर्भात या सभागृहामध्ये केवळ चर्चा करणं हे योग्य नाही। अध्यक्ष महोदय,
भरपूर कामकाज आपल्या पुढे. माझी आपल्याला अतिशय स्पष्ट विनंती आहे की आता या चर्चेला पूर्ण विराम मिळाला पाहिजे. राज्य शासनाची भूमिका स्पष्टपणे मी मांडलेली आहे. शासनासमोर कुठलाही प्रस्ताव नाही, शासन कुठलाही प्रस्ताव मांडत नाही, अतिशय स्पष्टपणे सांगतो. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या चर्चेला पूर्ण विराम दिला पाहिजे आणि आपलं कामकाज सुरू केलं पाहिजे.